तुम्ही गेस केलंच असेल की माझ्या मागचा कुठला फोर्ट आहे. आता मी रायलिंग पठारावर उभा आहे आणि मी फ्रायडेला रात्री माझ्या घरनं निघालेलो साधारण 7 वाजता. तर मला इथे पोचायला 2.5 तास लागले. सो मी आता लिंगाणाच्या इथल्या बेस विलेजला पोचलो आहे. तर इथल्या बेस विलेजचं नाव मोहरी गाव म्हणून आहे. तर आज मी एकटाच आलो आहे फ्रायडेला रात्री. तर इथे पार्किंगमध्ये आता गाडी लावली आहे आणि वर विलेजला चाललो आहे. आता वर जाऊन आज झोपणार आहे आणि उद्या सकाळी माझा क्लाइंब असेल लिंगाणाचा. आता मोहारी गावात मी इथे सरपंचांच्या घरी पोचलो आहे. तर पोटे सरपंच हे त्यांचं नाव आहे. तर इथलं हे घर आहे. आज आम्ही इथेच राहणार आहोत. करा तिथं पाणी प्यायला. तर सकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही गावातनं बोराट्याच्या नाळेच्या इथे ट्रेक चालू केला आहे. तर किती वेळ लागेल आपल्याला बेस पॉईंटला पोचायला? 1 तास. 1 तास. आम्ही आता बोराट्याच्या नाळीच्या इथे पोचलो आहे. इथे समोर लिंगाणा दिसतोय आणि इथे राईटला मागे रायलिंग पठार आहे. तर आता इथनं आम्ही लेफ्टला खाली उतरत जाणार आहोत. नाळीत आता एंटर करतो इथनं आम्ही. भरपूर घसरड आहे आता जस्ट पावसाळा होऊन गेल्यामुळे. एक छोटूसं रॉक पॅच आलंय. हा लिंगाण्याचा पहिला व्ह्यू आम्हाला मिळालाय. ही अशी नाळ खाली जाते आणि आम्ही इथनं पुढे चाललो आहे. सो ती जी घळ दिसते तिथे आम्ही जाणार आहोत आणि मग तिथनं ॲक्च्युअल क्लाइम्बिंग चालू होईल. तर आता इथनं ही जी अख्खी रिज आहे तिथनं आम्ही वर चढत जाणार आहोत. 23 ते 27 पुढे त्याने इथनं रोप सोडून वरपर्यंत रोप लावली आहे. असं हळूहळू ते वरपर्यंत रोप लावत जाणार आहेत ज्याने बाकीचे लोक ते धरून वर चढतील. एक पास कर.
चल तिथे लावून ठेवतो कर वरती काढ वरती काढ वरती जा वरती जा. आता आमचा 1/4 क्लाइंब झाला आहे आणि इथनं रायलिंग पठार असं दिसतं. ही मेन अँकर आहे आणि ह्याच्यात कॅराबिनर अडकून माझ्या हार्नेसला अडकला आहे. सो ज्याने मी खाली पडणार नाही. तर आता हे अँकर पॉईंट्स आहेत, तिकडेही रोप बांधली असते. तर इथे आल्यावर हा काढायचा आणि फक्त पुढच्या ह्याच्यात अडकून टाकायचा. सो सेफ राहतो आपण. मस्त धुका आलाय खाल्लं. ऑलमोस्ट आता काही दिसत नाही आहे. ह्या रॉक पॅचला पोचल्यानंतर त्याच्या राईट साईडला गुहा आहे आणि लेफ्ट साईडला पाण्याचा टाका आहे. तर असा कडेकडेनी रस्ता आहे तिकडे जायला. सो ही आहे इथली गुहा. इथे आज जे आम्हाला चढवत आहेत ते इथेच राहणार आहेत, कारण उद्या पण एक बॅच आहे जी त्यांना कंप्लीट करायची आहे सगळ्यांना घेऊन. सो त्यांचा स्टे इथेच असेल. सो अजून पाऊण तास झाला आहे आणि आम्ही आता गुहेच्या इथे पोचलो आहे. तर गुहा साधारण एक 50%च्या टप्प्यावर आहे. तर अजून अर्धा लिंगाणा चढायचा राहिला आहे. सो मी आत्ता ग्रुपच्या सर्वात पुढे, त्यामुळे मी इकडे एकटा आहे. बाकीची लोक येत आहेत अजून मागणं. पाणी भरायला चाललो आहे त्या पॅचच्या लेफ्ट साईडला. ही पाण्याची टाकी आहे. ती खाली भरपूर खोल आहे आतपर्यंत आणि त्याला पिलर्स पण आहेत सपोर्ट करायला. ही जी वर घाण दिसते ती ॲक्च्युली घाण नाही आहे. थोडंसं साईडला करायचं आणि बॉटल डायरेक्ट आत बुडवायची. आमचा परत एक छोटासा स्नॅक ब्रेक आहे आणि मग हा मोठा रॉक पॅच चढायचा आहे. आता अगदी अर्ध्या तासाचाच क्लाइंब राहिला आहे. जबरदस्त रॉक पॅच आहे. पार तिथपासून खालनं चढत यायचं आहे वरपर्यंत. डन. आता आम्ही जस्ट सेकंड लास्ट पॅच चढून आलो खालनं. मस्त क्लायमेट आहे इथे आणि तिथे एक वॉटरफॉल पण दिसतोय जो कॅमेऱ्यात डेफिनेटली दिसणार नाही. नाही तर लास्ट रॉक पॅच राहिला आहे. थोडं थोडं क्लिअर व्हायला लागलं आता, त्यामुळे चढताना आम्हाला ऊन नाही लागलं धुक्यामुळे. आणि आता वर पोचल्यावर जर क्लिअर झालं तर अगदीच आयडियल सिच्युएशन असेल ती. हा शेवटचा पॅच आहे आणि तिथे टॉप आहे. आता आम्ही ऑलमोस्ट पोचत आलो आहे. तर हा मागचा शेवटचा रॉक पॅच आहे. तो चढला की डायरेक्ट आपण बालेकिल्ल्यावर पोचतो, म्हणजे स्टॉपला. आता आम्ही दोघंजणं सर्वात पुढे आहोत आणि बाकी बरेच लोक मागणं येत आहेत. आज साधारण चढायला 20 ते 30 लोक आहेत लिंगाण्याला. लास्ट पॅचच्या इथे होता मी आणि धुकं ऑलमोस्ट क्लिअर झालं आहे. या बाजूचं तर अख्खं क्लिअर झालं आहे आणि पठार दिसायला लागलं आहे.
पॅच आहे ज्याचं क्लाइम्बिंग करणार आहे. रोप ऑलरेडी फिक्स करून झाला आहे. सही. हा लास्ट क्लाइम करून झाल्यावर सबमिट होणार आहे. वर टॉपला दगडात कोरलेले जिने आहेत छोटे. ते लास्ट पॅच हो आपल्या समिटला पोचलोय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. आज इतकं जास्त धुकं आहे की आजूबाजूचा काहीच व्ह्यू दिसत नाहीये. तर युजली इथनं रायगड तर अगदीच समोर दिसतो, मग ते सोडून कुर्दुगड, कोकणदिवा हेही फार इझिली दिसतात इथे. त्या समिटला पार्लेजी ब्रेक चालू आहे आणि पुढच्या 10-1 मिनटात आम्ही रॅपल डाऊन करायला चालू करू. खरं आत्ता गरजच नाही आहे रोपची. आता उतरताना ऊन आल्यामुळे सगळं धुकं क्लिअर झालं आहे आणि रायलिंग पठार खूप छान दिसत आहे. आता इथनं ॲक्च्युली एको ऐकू येत होता म्हणून मी शूट करतो आहे. तर बघूयात आपल्याला कॅमेऱ्यात ऐकू येतो आहे का. येस, 2 वेळेला येतो आवाज. रेंजर पाऊस आलाय आणि आता इथे पूर्ण धुकं यायला लागलंय. येस, काढली. सो असं करून हा सर्वात पहिला रॉक पॅच होता, म्हणजे शेवटचा डिसेंट. आणि आता मी त्या गळीत पोचलो आहे बोराट्या नाईच्या इथे. तर इथनं रायगडला जायला रस्ता आहे आणि आम्ही वर नाळ चढून आता माहुरी गावाकडे जाणार आहे. तर तुम्ही विजांचा आवाज ऐकलाच असेल. खूप जोरात पाऊस येणार आहे असं वाटतं आहे. तर बघू, पावसाच्या आधी पोचता येत असेल तर तेच ट्राय करू आम्ही. बाकीचे अजून 20-25 लोक अजून खाली डिसेंड करत आहेत. तर त्यांना यायला अजून 1-2 तास आरामात लागू शकतात, काही सांगता नाही येत. आणि थोडासा पाऊस पडून गेला त्यामुळे थोडं स्लिपरी झालं आहे, त्यामुळे रॅपल डाऊन करणं अजून अवघड आहे. आणि ज्यांच्यासाठी हे फर्स्ट टाईम आहे त्यांच्यासाठी तर ते अजून अवघड आहे. तर आम्ही परत चाललो इथनं आणि हा लिंगाणा आहे ॲक्च्युली. आणि एवढे ढग आलेत की काहीच दिसत नाही आहे लिटरली. म्हणजे अंदाजही लावता नाही येते की इकडे लिंगाणा आहे.
हे जे छोटे खेकडे आहेत त्यांचं आत्ता ब्रीडिंग सीझन आहे. आता परत मी रायलिंग पठाराच्या वाटेला लागलेलो आहे आणि इथनं आता मी काल रात्री ज्या सरपंचांच्या घरी झोपलेलो तिकडे चाललो आहे परत, कारण तिकडं आमचं जेवण आहे. तर आता वाजलेत 4, तर लोकांना उतरायला खूप जास्त वेळ लागला, नाहीतर ह्याहून खूप लवकर झाला असता आमचा ट्रेक. आणि आज रात्री मी इकडेच रायलिंग पठाराला कॅम्पिंग करतो आहे. माझे अजून काही मित्र येतात पुण्याहून. तिथं परत पोचलो आता. एवढा मरणाचा पाऊस आला आहे. आमचं जेवण आता गरम होते. चिकन, भाकरी आणि भात असा मेनू आहे. आणि व्हेजमध्ये वांग आणि बटाटा. आता संध्याकाळचे 7 वाजलेत. अजूनही आमच्या बॅचमधलं कोणीच परत नाही आलं आहे. सो आम्हाला येऊन आता 2 तास झाले. सो माझं जेवणही झालं, सगळंच झालं. फार कपडेही वाळून गेले पूर्ण. पण उरलेली जी साधारण 25 लोकं आहेत ती अजूनही यायची बाकी आहेत. सो इतक्या ते मागे आहेत आणि पावसामुळे ते सगळं इतकं निसरड झालं असणार ना. तर या शनिवारी म्हणजेच 10 ऑक्टोबर याला क्लाइंब केला आहे. तर माझा ॲक्च्युली प्लॅन असा आहे की मी फ्रायडेला रात्री पुण्याहून निघालो आणि मोहरी गावात पोचलो. त्यानंतर इथे सरपंचांचं घर आहे, पोटे सरपंच, त्यांच्या घरी मी राहिलो. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डे 7ला आम्ही लिंगाणा क्लाइम्बिंग चालू केलं. तर बोराटाच्या नाळीतनं उतरून हा असा रूट आहे इथे लिंगाणाच्या बेस पॉईंटला, जिथनं वर हे अख्खं जी रिच दिसते त्याच्यावरनं वर चढत जावं लागतं. तर सगळा रोप सेटअप केलेला आहे आणि त्या रोपला धरून वर चढायचं आणि खाली उतरताना जे अवघडवाले पॅचेस आहेत तिकडे रॅपलिंग, जिथे सोपेवाले पॅचेस आहेत तिकडे ती रोप धरून जस्ट खाली उतरावं लागतं. ते करून आज संडे आहे 11 ऑक्टोबर. तर आज संडेला आम्ही रायलिंगला कॅम्पिंग करणार होतो. पण काल रात्री इतका जोरात पाऊस आला, साधारण संध्याकाळी 6ला पाऊस चालू झाला आणि आज सकाळी 6ला संपला. तर 12-13 तास पाऊस चालू होता आणि त्याच्यामुळे आम्हाला रायलिंगला तर काही कॅम्पिंग करता नाही आलं. सो आम्ही आज सकाळी तिकडेच घरात राहिलेलो आणि तिथनं मग इकडेच जस्ट इथनं फोर्ट कसा दिसतो हे बघायला आलो आहे. सो ठरल्याप्रमाणे नेक्स्ट डे मी आता रायलिंगला आलो आहे आणि मागून इथून आज मस्त लिंगाणा दिसतो आहे. आणि लिंगाणाच्या मागे जो हा वाला डोंगर आहे तो रायगड आहे. तर काल इतके ढग होते ते पाहिलंच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये, तर काहीच दिसत नव्हतं. पण आज खूप व्यवस्थित व्ह्यू आहे. तर हा रायगड आहे. हा जो मागचा आहे तो कुर्दुगड आहे आणि हा कोकण दिवा आहे. तर इथल्या ज्या सगळ्या नाळी आहेत तर साधारण पाहायला गेलं तर इथे 5 ते 6 नाळी आहेत. सिंगापूरची नाळ, पडताड नाळ, भीक नाळ आणि खंडोबाची नाळ ह्या आहेत. मग अजून त्या साईडला गेलं तर कोकण दिवा जो आहे तिकडे केवल्या घाट लागतो. तर ह्या सगळ्या बेसिकली घाटवाटा आहेत आणि घाटवाटा त्या काळातले ट्रेड रूट्स म्हणा किंवा जे मार्ग आजच्या काळातले जे रस्ते असतात त्या काळातले ते रस्ते होते बेसिकली. तर हेही तसंच आहे आणि त्याच्यावर लक्ष देण्यासाठी हे इथले सगळे फोर्ट्स उभारलेत. हे खालचं जे पठार आहे ते त्याला लिंगाणा प्लॅटो म्हणतात किंवा लिंगाणा पठार. तर तिथनं रायगडला जायला रस्ता आहे. सो जो ह्याचा ट्रेक असतो सिंहगड, तोरणा, राजगड, रायगड, तर त्या ट्रेकसाठी राजगडला पोचल्यानंतर ते भट्टी गाव जे होतं वाटेतलं तर तिथनं ते इथपर्यंत चालत येतात आणि एकतर सिंगापूरच्या नाळेतनं किंवा मग बोराटाच्या नाळेतनं
ते इथनं या खालच्या पठाराला लागतात आणि मग तिथनं या बाजूनी रायगड चढतात. सो हा तो ट्रेक आहे जो आपल्याला करायचा आहे. अरे ब्रो तर म्हणजे जे राईट साईडला आहे ते रायलिंग पठार आहे. आता तिथनं आम्ही त्याच्या मागचा एक छोटूसा हिल आहे जिथे चढत आलो आहे. आणि आता तुम्ही बघू शकता लिंगाणाच्या इथे ते सगळे ढग यायला लागले. थोड्या वेळाने लिंगाणा अख्खा गायब होईल. असं करून ट्रेक झाला आहे आमचा आणि आता मी परत पार्किंगला आलो आहे. तर इथनं मोहरी गावाकडे जायला रस्ता आहे आणि इथे आमच्या गाड्या सगळ्या लागलेल्या आहेत. तर ऑलमोस्ट 10-1 किलोमीटर सगळा ऑफरोड रूट आहे आणि मग तिथनं मग चांगला रस्ता लागतो जिथनं मग पुणे साधारण एक 90 किलोमीटर आहे. आता तोरणाच्या इथल्या हॉटेल स्वप्नील वेल्लेच्या इथे आलो आहे. तर वेल्ले गावातच आहे ॲक्च्युली हॉटेल. चिकन थाळी आणि मटण थाळी इथली चुलीवर बनते आणि खूप मस्त आहे टेस्ट.